आपण आपल्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने केली पाहिजे किंवा झोपताना पण आपण त्यांचंच नामस्मरण केलं पाहिजे. तर या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यात नेमका काय बदल होऊ शकतो? तेच सांगते ना मी तुला, की स्वामींचं असं आता मी मी कोणाला असं कंपल्सरी करत नाही, की तुम्ही स्वामींचंच घ्या. प्रत्येकाला कोणीतरी गुरुमंत्र पण दिले असतील कोणी. ज्यां तुमच्याकडे जे काही आहे, त्या प्रत्येकामध्ये ती शक्ती त्यांनी दिलेली आहे. ती शक्ती तुमचं असाध्य गोष्ट साध्य करायला दिलेली आहे. रात्रीचं का म्हटलं म्हणून तर मगाशी म्हटलं झोपेत पण तुम्हाला ते करायला सांगतायत. मग झोपताना जेव्हा तुम्ही करता, तेव्हा ते रात्रभर रन होतं. तुला कळत नाही की मला कधी झोप लागते. आणि जेव्हा रात्री सुरू करतोस तेव्हा सकाळी उठताना पहिल्यांदा ते नावच तोंडातून निघतं. तेव्हा समजून जायचं की अख्खी रात्रभर माझी प्रोसेस चालू होती. मग ती सुरुवात पण नामातनंच झाली. बरोबर. आणि कोणतीही गोष्ट जर का चांगल्यातनं सुरुवात झाली तर दिवस चांगलाच जाणार ना. म्हणून त्याची सांगड घालावी आणि सवय लावून घ्यायची, नियमच लावायचा. कुठेही काही झालं की मी 5-10 मिनिटांनी पुन्हा नामाच्या ट्रॅकवर येते का, कळलं? नामाच्या ट्रॅकवरती तुम्ही यायला लागलात ना की खूपशा गोष्टी प्रॉब्लेम म्हणून राहत नाहीत, प्रश्न म्हणून प्रश्न उरत नाहीत. सगळे प्रश्न प्रॉब्लेम्स बाहेर आजूबाजूला नाचताना थैमान घालताना दिसतील, पण तुम्ही एक कटाक्ष टाकून ते पाहू शकता. कळलं का? त्याच्यात जी इन्व्हॉल्वमेंट होते ना त्यापेक्षा वरून तुम्हाला पाहता येण्याची नजर नामातनं तुम्हाला मिळते.